आपल्या लाडक्या नेत्यावर प्रेम करण्यासाठी अनेक जण वेगवेगळे नवस आणि वेगवेगळ्या पद्धतीने प्रचार आपल्या लाडक्या नेत्यावर प्रेम करण्यासाठी अनेक जण वेगवेगळे नवस आणि वेगवेगळ्या पद्धतीने प्रचार करत असतात. कराड तालुक्यातील खंडोबाची पाली येथील भूषण शंकरराव शेजवळ या युवकाने कराड उत्तरचे दमदार व कार्यसम्राट नेतृत्व रामकृष्ण वेताळ यांच्या सुविद्या पत्नी सौ विद्याताई रामकृष्ण वेताळ या कोपर्डी हवेली जिल्हा परिषद गटातून विजयी व्हाव्यात यासाठी पाली ते कोल्हापूरच्या श्री ज्योतिबा देवास सायकलवरून प्रवास करण्याचा नवस केला होता. दरम्यान कोपर्डे हवेली गटातून विद्याताई रामकृष्ण यांनी दणदणीत विजय मिळवून महाराष्ट्रात अपक्ष उमेदवारांपैकी मोठ्या मताधिकाराने विजयी झाल्या. त्यानंतर भूषण शेजवळ व शेजवळ कुटुंबियांनी आनंदोत्सव साजरा केला. दरम्यान त्यांनी केलेल्या नवस फेडण्यासाठी आज रविवारी 22 रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ते श्री खंडोबाच्या मंदिरातून सायकलवरून त्यांनी प्रवास सुरू केला. शिवडे येथील मसूर फाट्यावर त्यांचे कार्यकर्त्यांनी स्वागत केले. त्यानंतर कराड येथील दत्त चौकात त्यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर जोरदार स्वागत करण्यात आले. भूषण शेजवळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून कोल्हापूरकडे जाण्यासाठी रवाना झाले. दरम्यान दत्त चौकात कराड उत्तरचे नेते रामकृष्ण वेताळ यांनी भूषण शेजवळ यांच्या सायकलवारीला भेट देऊन त्यांचे स्वागत केले व आभार व्यक्त केले. यावेळी भाजपचे कराड उत्तरचे माजी अध्यक्ष शंकरराव शेजवळ, सागर आमले, नगरसेवक दादासाहेब शिंगळ, सूर्यकांत पडवळ, निलेश भंडारे, अरुण नलावडे, जयसिंग डांगे, अतुल जगदाळे, बाळासाहेब पोळ, अक्षय चव्हाण, कृष्णा चौगुले, पांडुरंग इंगळे, अजय शेजवळ, याकूबभाई पटेल, अमोल थोरात व कार्यकर्त्यांनी दत्त चौक कराड येथे स्वागत करण्यासाठी उपस्थित होते. खरं तर सातत्यानं माझ्यासारख्यावरती प्रेम करणारा माझा सहकारी सवंगडी छत्रपतींचा मावळा परवा झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये विद्या रामकृष्ण वेताळ हे उमेदवार आणि त्यांचे खालचे 2 उमेदवार निवडून यावे म्हणून त्यांनी खंडेरायाला आणि ज्योतिर्लिंगाला नवस बोललेलं होतं आणि ते नवस फेडण्यासाठी ते सायकलीवरून जाणार आहेत आणि ते पालीमधून इथं छत्रपती शिवरायांचं दर्शन घेऊन हे आता ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी नवस फेडण्यासाठी निघाले आहेत. असे कार्यकर्ते, अगदी प्रामाणिक कार्यकर्ते माझ्याबरोबर ताकदीनं उभे राहिले. त्यामुळं खऱ्या अर्थानं आपला परवा अपक्ष उमेदवार विद्या रामकृष्ण वेताळ यांचा प्रचंड बहुमताने विजय झाला. भाऊ, तुमच्यावर अनेक कराड उत्तरमध्ये लोक प्रेम करतात, काय खासियत आहे तुमची? खरं तर मी राजकारणातला पुढारी म्हणून कधीच वावरत नाही. मी माझे सवंगडी खरं म्हणायला गेलं तर मी पारिवारिक पद्धतीनं लोकांशी संवाद साधत असतो. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये गेली 15-16 वर्ष माझे ज्यांच्याशी संबंध आले ती सगळी लोकं ही माझे पारिवारिक संबंध असलेली लोकं आहेत. त्यामुळं अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध असल्यामुळं खऱ्या अर्थानं असे भूषणसारखे कार्यकर्ते प्रामाणिक झोकून देऊन अनेक वर्ष माझ्याबरोबर काम करतायत आणि त्याची भावना झाली की आमच्या नेत्याला कुठंतरी पुढं जाता यावं, किंबहुना समाजातल्या चांगल्या घटकाला लोकशाहीमध्ये न्याय मिळावा म्हणून अशी लोकं ताकदीनं माझ्यासारख्या सामान्य माणसाबरोबर उभी राहिली. आपल्याबरोबर काय नवस केला होता? नुकत्याच झालेल्या सातारा जिल्हा परिषद व कराड पंचायत समितीची ही निवडणूक आणि या निवडणुकीमध्ये कोपर्डे हवेली गटामधून कराड उत्तरचे आमचे नेते रामकृष्ण वेताळसाहेब यांच्या सुविद्य पत्नी सौ विद्याताई रामकृष्ण वेताळ यांनी या ठिकाणी अपक्ष निवडणूक लढवली आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये खरं तर आपल्या देवदेवतांचा आशीर्वाद, आपल्या कुलस्वामीचा आशीर्वाद या ठिकाणी आपल्या पाठीशी असावा म्हणून मी पालीमध्ये आमच्या घरी ज्योतिबाच्या मूर्तीला दुधाचा अभिषेक घालून मी नवस केला. या ठिकाणी आम्हाला विजय संपादन होऊ दे. हा विजय झाला तर मी खंडोबाच्या पालीमधून ज्योतिबाला जवळपास 100 ते 105 किलोमीटरचा हा प्रवास मी पेढे घेऊन त्या ठिकाणी येऊन ज्योतिबाच्या चरणी पेढे ठेवून त्या ठिकाणी माझं नवस पूर्ण करेन म्हणून मी सायकलवरून आज सकाळी 7:30ला हा प्रवास चालू केलेला आहे. आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं दर्शन घेऊन इथून पुढे सुद्धा मी हा प्रवास चालू ठेवेन. जे काही आपल्या नेतृत्वावर
विश्वास ठेवून ज्या निष्ठेनं जे देवासमोर संकल्प केला की या निष्ठावान कार्यकर्त्याला बळ मिळावं आणि देशादेवाधर्मासाठी काम करणाऱ्या प्रत्येकाच्या पाठीशी पालीचा खंडोबा काय आणि ज्योतिबा काय सगळ्या देवदेवतांचे आशीर्वाद असावेत. तो आशीर्वाद घेऊन जो काही विजय प्राप्त झालेला आहे त्या आशीर्वादाचं कृतज्ञता म्हणून देवाच्या चरणी भूषण आज निघालेलं आहे. त्याच्या या निष्ठेला खरंच सलाम आहे. त्यांनी असंच निष्ठावान कार्यकर्ता म्हणून देशादेवाधर्मासाठी जिथं जिथं काम चालेल तिथं तिथं त्यांच्या पाठीशी भूषणसारखंच आपण सगळ्यांनी उभं राहावं. रामकृष्ण वेताळ हे आमचे सहकारी कामासाठी सदैव तत्परतेने हजर असणारे हे निष्ठावान कार्यकर्ते आहेत आणि जो जो देशादेवाधर्मासाठी काम करेल त्याच्या पाठीशी हिंदू समाज म्हणून आम्ही सदैव असू. दादासाहेब शिंगण काय आम्ही काय सगळे देशाचे धर्माचे कार्यकर्ते आणि देशादेवाधर्मासाठी काम करणाऱ्या सर्वांनाच या शुभेच्छा आहेत आणि ह्या अशाच राहतील. मिळत नाही. मी गेले 30 वर्षात काम करतो आणि असे कार्यकर्ते मिळवायला खूप नशीब लागतं आणि एवढं प्रेम करणारे तर आत्ता तर नाहीच, पण वेताळ साहेबांच्या विजयाच्या ह्याच्यामध्ये जो किलोमीटर किती पण असावं पण मनामध्ये एखादा विषय घेतला आणि त्याच्यामध्ये आशीर्वाद ही केला आणि पुढीलच्या वाटचालच्या शुभेच्छा देण्यासाठी साहेबांच्यावर प्रेम करणारा हा भूषण ह्याला खूप शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या